नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 24 जुलै मराठवाडा मुक्तीसंग्रामातील थोर स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी गोविंदभाई श्राफ यांची जयंती. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. गोविंदभाई श्राफ यांचा जन्म 24 जुलै 1911 रोजी कर्नाटक राज्यातील विजापूर येथे झाला. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु तत्कालीन हैदराबाद संस्थान निजामाच्या अधिपत्याखालीच होते. त्या काळात मराठवाड्यातील जनतेवर अनेक अन्याय होत होते. अशा कठीण परिस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ हे करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्राफ आणि इतर सहकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या सहकार्याने मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा यशस्वी केला. स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी आपल्या जीवनातील अनेक वर्षे संघर्षात घालवली. त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला, पण त्यांनी आपल्या ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे मराठवाड्याच्या मुक्तीसाठी जनतेमध्ये जागृती निर्माण झाली आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि मराठवाडा स्वतंत्र झाला. म्हणूनच 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. गोविंदभाई श्राफ हे केवळ स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर ते शिक्षणाचेही मोठे पुरस्कर्ते होते. समाजातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित झाली पाहिजे या विचारातून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला आयुष्यभर प्राधान्य दिले. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यांसाठी भारत सरकारने 1992 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांचे जीवन हे राष्ट्रप्रेम, त्याग, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणही चांगले शिक्षण घेऊन प्रामाणिक, जबाबदार आणि आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करूया. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा हं. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, गोविंदभाई श्राफ यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे दिनांक 24 जुलै 1911 रोजी कर्नाटक राज्यातील विजापूर येथे गोविंदभाई श्राफ यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? बरोबर उत्तर आहे दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तिसरा प्रश्न, कोणाच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्राफ यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात सहभागी झाले होते? बरोबर उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्राफ यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात सहभागी झाले होते. चौथा प्रश्न, भारत सरकारकडून गोविंदभाई श्राफ यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? बरोबर उत्तर आहे भारत सरकारकडून गोविंदभाई श्राफ यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
बरोबर उत्तर आहे 17 सप्टेंबर ह्या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आले आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.